नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल ज्याचं नाव आहे स्टडी फ्लो अपडेट्सवर। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर म्हणजेच GMC नागपूरकडून एक अत्यंत महत्त्वाची अधिकृत नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी या पदभरतीसाठी अर्ज केले होते आणि जे वेटिंग लिस्टमध्ये होते त्यांच्यासाठी ही एक मोठी अपडेट आहे। व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण PDF आणि त्यातील प्रत्येक कायदेशीर आणि प्रशासकीय मुद्दा सविस्तर समजावून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमची कोणतीही माहिती मिस होणार नाही। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करा किंवा मला कॉमेंट करा। तसेच तुम्हाला ही माहिती मराठी स्वरूपामध्ये सोप्या भाषेत रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी ही महत्त्वाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती। या नोटिसीचा मुख्य विषय होता पात्र उमेदवारांची संस्थानिहाय सूची। सर्वात आधी लक्ष द्या, पात्र उमेदवारांची ही 13 नोव्हेंबर 2005लाच जे संस्थेचा अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावर ही प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्या प्रतीक्षा यादीतील जे उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार आणि त्यांना दिलेल्या पसंतीनुसार त्यांना नियुक्तीसाठी संबंधित संस्थांमध्ये शिफारस केली जात आहे। थोडक्यात सांगायचं तर ज्या जागा उपलब्ध आहेत त्यावर सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षण आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता या सर्व गोष्टींचा विचार करून ही निवड यादी तयार केलेली आहे। ही संपूर्ण यादी तुम्हाला कुठे मिळेल तर ही यादी GMC नागपूरच्या अधिकृत वेबसाईटवर आहे, पण ही जर पाहिजे असेल तर आपल्या WhatsApp किंवा टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा मिळून जाईल। आता आपण बघूया की या PDF मध्ये कोणकोणत्या संस्थांच्या नियुक्त्या दिलेल्या आहेत। तर बघा, यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अति विशेषोपचारक रुग्णालय नागपूर, ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर म्हणजे IGMC, तसेच शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर आणि शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नागपूर। येथे खुला गट, OBC, SC, ST, NT, EWS अशा सर्व प्रवर्गातील मुलांची निवड यादी जी आहे ती देण्यात आलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, जे विद्यार्थी ही नोटीस वाचत आहेत त्यांनी या दोन कायदेशीर बाबींकडे लक्ष द्यायचं आहे। काय? पहिली बाब आहे बघा की महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर यांच्या निर्देशानुसार मूळ अर्ज क्रमांक 108/2025 मुळे खुला सर्वसाधारण प्रवर्गातील एक पद रिक्त ठेवण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे मूळ अर्ज क्रमांक 1210/2025 मधील निर्देशानुसार ST जनरलमधील एक पद देखील रिक्त ठेवण्यात आलेलं आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब आहे, ज्या संस्था तुम्हाला नियुक्ती आदेश देणार आहेत त्या आदेशावर एक स्पष्ट उल्लेख असेल की या नियुक्त्या रीट याचिका क्रमांक 837/2026 आणि रीट याचिका क्रमांक 3945/2026च्या अंतिम निकालाच्या अधीन राहून दिल्या जात आहेत। त्यामुळे ही गोष्ट सर्व जी निवड झालेल्या उमेदवारांनी आहे ती लक्षात ठेवायची आहे। तर मित्रांनो, आता ज्या विद्यार्थ्यांची यादीत निवड झाली आहे त्यांनी पुढे काय करायचं आहे तर बघा, या नोटीसमध्ये डॉक्टर राज गजबिये जे अधिष्ठाता आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांनी स्पष्टपणे सूचना दिली आहे की उमेदवारांनी त्यांच्या नियुक्ती आदेशासाठी संबंधित संस्थेशी संपर्क साधायचा आहे। म्हणजे ज्या कॉलेजमध्ये तुमची निवड झाली आहे तिथे जाऊन तुम्हाला पूर्ण कागदपत्रांची पूर्तता आणि जॉईनिंगची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे। ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्या सर्वांचे स्टडी फ्लो अपडेट्सकडून खूप खूप अभिनंदन। आणि जे विद्यार्थी अजूनही तयारी करत आहेत त्यांनी खचून न जाता आपला अभ्यास असाच चालू ठेवायचा आहे, मेहनत करायचं आहे, यश नक्कीच मिळेल। या PDFची जी कॉपी आहे ते मी WhatsApp टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहे, तिथं जरी सापडत नसेल तर मला कॉमेंटमध्ये विचारा, तिथून जाऊन तुम्ही चेक करू शकता। जर तुम्हाला काही शंका असतील तर खाली नक्की कॉमेंटमध्ये विचारा, मी नक्की प्रत्येक कॉमेंटचा रिप्लाय देतो। अशाच ऑथेंटिक आणि सविस्तर अपडेट्ससाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुमचे जे काही प्रश्न असतील मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।